अभ्यासक्रमात आता वैदिक गणिताचा समावेश होण्याची शक्यता आहे। यूजीसीकडून गणिताच्या अभ्यासक्रमाचा प्रस्तावित आराखडा सादर करण्यात आलाय। यामध्ये वैदिक काळातल्या शूरसूत्रांमधल्या सूत्रांवर आधारित अंकगणित आणि बीजगणित, कालगणना, भारतीय शोध आणि भूमितीच्या प्राचीन भारतीय संकल्पनांचा समावेश आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये विविध प्राचीन भारतीय संकल्पनांवर भर देण्यात आलेला आहे। पदवी अभ्यासक्रमांतर्गत सूत्र आधारित बीजगणित हा अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणून शिकवण्याचा प्रस्ताव आहे आणि प्राचीन भारतीय विद्वानांनी सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वीच्या गतीचा वापर करून वेळेची गणना कशी केली याचा अभ्यास या कालगणनेमध्ये आहे। मला काय कल्पना नाही, मी गणित शिकतो पण वैदिक गणित काय मला काय कल्पना नाही, माहिती घेईन। वैदिक काळातलं जे सूत्रांवरून आधारित अंकशास्त्रावर गणित होतं, तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? ते सांगतो ना, मलाही माहिती नाही, तुम्ही माहिती घ्यायची। तर या अभ्यासक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तेही आपण पाहूया। तर भारतीय परंपरेतील पुराणांचं महत्त्व पटवून देणं, नारद पुराणामध्ये आढळणाऱ्या मूलभूत अंकगणितीय क्रिया, दैनंदिन जीवनामध्ये वैदिक गणिताचे प्रयोग शोधणं, पुराणातील गणिती साधनं पद्धती वापरून समस्या सोडवणं,